मुलींच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणजे लग्न. आणि ज्या वेळेस तोच निर्णय चुकतो त्यानंतर त्यांच्या आयुष्याची कशा प्रकारे राख रांगोळी होते हे एका मुलीने तिच्या बाबाला या पत्राद्वारे कळवलं आहे. ती म्हणते, बाबा, खरं तर सांगताना भीतीने कापत आहे मी. त्याच वेळी तुमच्या डोळ्यातल्या धाकाच्या विरोधात गेले नसते तर आज मी हरले नसते बाबा. मी तुमच्या आणि आईच्या विरोधात जाऊन घेतलेला निर्णय चुकलाय बाबा. मला माफ करा बाबा. तुम्ही त्यावेळी मला म्हणाले होते की व्यक्तीची पारख करताना वेळ घ्यायचा असतो बाळा. आपल्या व्यक्तीच्या मनावर भुरळ पाडणाऱ्या लोकांना बळी जायचं नसतं. समोरच्याने डोळ्यांवर विश्वासाचं पांघरून घातलं तरी मनातून डोकावून त्याच्यावर नजर ठेवायची असते. पण मीच त्याच्यासाठी आंधळी झाले आणि त्याला माझं आयुष्य स्वाधीन केलं. बाबा, खोटी माणसं खरं असल्याचा आवकावा आणतात. सुपारीचंही व्यसन नाही म्हणणाऱ्या मुलाच्या तोंडाला आज दारूचा वास असतो बाबा. सुंदर आणि जीवापलीकडे जपणारी मुलगी असताना देखील हे पुरुष बाहेर काव तोंड मारतात. मला नाही राहायचं याच्यासोबत. खरं तर मी माफी मागण्याच्या पण लायकीची राहिलेली नाहीये. तरी पण मला माफ करा बाबा. मी तुमच्या मनाविरुद्ध गेले, पण तुम्ही माझं मन मोडलं नाही आणि माझ्यासाठी चेहऱ्यावर सतत हसू दाखवलं. त्याच हसू मागे तुमची माझ्यासाठी होणारी तरफड त्याच वेळी मला समजली असती तर आज माझ्यावर अशी वेळ आलीच नसती. मला माफ करा बाबा.